नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मिनी विधानसभा म्हटल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पहिला कल अखेर हाती आलेला आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठी मुसंडी मारताना दिसून आलेला आहे. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या प्रचंड जनतेचा हा एक मोठा मिनी निर्णय आहे. मंत्रालयाच्या निवडणुकांमध्ये मोठं यश आता ठाकरेंच्या पदरात पडलंय. राज्यातील सगळ्यात मोठी बातमी समोर येताना दिसत आहे. सगळ्यात मोठा पहिला कल येतोय आपल्या हाती. मित्रांनो, जाणून घेऊया ही बातमी पूर्ण आणि सविस्तरपणे. तर मंडळी, महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा ठाकरेंनी फिरवलं आहे. देशाच्या राजकारणातील सगळ्यात मोठी अपडेट हीच की ज्या राजकारणाकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं, आता गेल्या 15 दिवसांमध्ये ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचाराचा धुराळा होता, या प्रचाराच्या निमित्तानेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ग्रामीण भागामध्ये फिरत होते त्यावेळेस त्यांचा अपघाती मृत्यू झाला. आणि मित्रांनो, त्याच निवडणुकांचा निकाल अखेर समोर येतोय. दादांचा राज्याच्या राजकारणावरती अतिशय मोठा पगडा होता, परंतु आता अजितदादा आपल्यामध्ये नाहीत. अजितदादांनी हे संपूर्ण निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसने युतीमध्ये लढण्याचं ठरवलं होतं, परंतु दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरण हीच त्यांची शेवटची इच्छा होती. परंतु मित्रांनो, आता मात्र जिल्हा परिषद पंचायत समिती कोणता जिल्हा कोणाच्या ताब्यात राहणार याचा आलेला सगळ्यात सविस्तर हा महत्त्वाचा रिपोर्ट जाणून घेऊया. राज्याच्या राजकारणामध्ये सर्वच जिल्हा परिषद निवडणुकामध्ये सर्वात मोठा पक्ष कोणता, तर महायुती जिंकणार की महाविकास आघाडी जिंकणार, नेमकं काय होणार जाणून घेऊया. राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड. पुणे, सोलापूरसह राज्यातील 12 जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शनिवारी मतदान पार पडले. मतदार राजांनी आपला कौल मतपेढ्यात बंद केला. याच 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचा अंदाज आता समोर आलाय आणि पहिला अखल अखेर समोर आलाय. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवरही सर्व कोणाचं वर्चस्व राहणार या अंदाजातून व्यक्त होत आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये तर मराठवाड्यामध्ये कोण होणार सर्वात अग्रभागी हे धक्कादायक आहे आणि आकडेवारून तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. जेडपी निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे, परंतु त्याखालोखाल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही सर्वाधिक जागा मिळतील असा अंदाज आहे. शिंदेश्रीला धोबी पछाड करत उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आपली सर्वात मोठी खेळी करण्याची शक्यता आहे. भाजपात 210 जागा भाजपाला मिळतील. त्याखालोखाल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 110 जागांवरती मोठी मजल मारता येईल. शिवसेना शिंदेगड यांना 105 ते 108 जागांपर्यंत मजल मारता येईल. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 118 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यावेळी 12 जिल्हा परिषदेमध्ये आता कोणाची सत्ता येणार हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. मित्रांनो, आता जाणून घेऊया 12 जिल्हा परिषदेमध्ये नेमकी सत्ता कोणाच्या ताब्यात. 12 जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदा सत्ता भाजपची 5 जिल्हा परिषदमध्ये येते. त्यानंतर उद्धव ठाकरेंची सत्ता 3 जिल्हा परिषदेवरती, काँग्रेसची 2, मनसे आणि महाविकास आघाडी मिळून 3 जागांवरती हे सत्ता मिळू शकतात. नेमक्या कुठे, तर आता आपण जाणून घेऊया. रायगड जिल्हा परिषदेवरती त्रिशंकू निवडणूक होणार असून शिंदेगड, भाजपा, राष्ट्रवादी, ठाकरे सेना, काँग्रेस आणि शेकाप यांच्यामध्ये येथे खूप मोठी ती लढत रंगणार आहे. त्यामुळे रत्नागिरीमध्ये 56 जागा आहेत. इथे देखील शिंदे सेने आणि ठाकरे सेनेमध्ये जबरदस्त चुरस असल्याचं बोललं जात आहे. सिंधुदुर्गमध्ये भाजपाची सत्ता एक हाती येण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेना यांची सत्ता बसणार आहे. साताऱ्यामध्ये भाजप सोहबळावरती आपला निकाल या ठिकाणी राखते. सांगलीमध्ये भाजपा या ठिकाणी आपली सत्ता राखते. कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना नसली तरी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे सेना येथे आपली सत्ता राखते. सोलापूरमध्ये भाजपा सोहबळावरती सोलापूर जिंकते. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा सोहबळावरती जिंकणार आहे. धाराशिवमध्ये मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना आपली सत्ता राखत आली आहे. त्यानंतर लातूरमध्ये भाजपा या ठिकाणी सत्ता राखताना दिसते, परंतु काँग्रेस देखील खूप मोठी लढत देत आहे. त्यानंतर परभणीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना खूप मोठी जोरदार मुसंडी मारते. म्हणजेच राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा मराठवाड्यामध्ये आपला करिश्मा दाखवताना दिसते. याचाच अर्थ 6 जिल्हा परिषदांमध्ये 6 भाजपा आणि महायुती तर 6 महाविकास आघाडीला जागा मिळतील असा प्राथमिक अंदाज समोर येत आहे. यावरूनच पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाने ठाकरेंना महाविकास आघाडीला निवडले हे देखील तेवढेच सत्य आहे. मित्रांनो, यावरती प्रतिक्रिया नक्कीच द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या बोल मंडळी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.